हे काय बनवतोयस तू? म्हणत नाही मी खरंच. तुम्ही जरी मला तुमचा मुलगा मानलं नाही तरी मी तुमचा मुलगा आहे. आणि एकदा का तुम्ही दोघं खपलात की हे सगळं माझंच आहे ना. शार्दूल, रिलॅक्स मॉम, रिलॅक्स. मस्करी करतोय मी. मस्करी करतोय. चिडू नकोस. आणि तुम्ही जसं मला इथून हकललं होतात ना तसं मी तुम्हाला आता लगेच हकलत नाहीये. निदान या बाबतीत तरी मी तुमच्यावर नाही गेलोय. सो जस्ट रिलॅक्स. अरे बापरे बाबा, आज मॅच आहे ना. लावा ना जरा. या बसा एकत्र बघू. मी काय म्हणतोय, तुमच्याकडे स्टॉक आहे का घरात? लिटिल लिटिल हा काय म्हणताय बाबा? जाऊ दे. ए आई, मला ना खूप भूक लागली. ते मस्त गरम गरम खिचडी टाकतेस आणि त्याबरोबर ना 4-5 मिरच्या तळ मस्त आणि भरमसाठ पापड तळ. हा प्लीज. बहिणी, तू केलेला थालीपीठ एकदम मस्त झालाय ग. पण आकाशने नाही खाल्लं असं ऐकलं मी. या मुलाचं काहीतरी करायला पाहिजे. कोणाला? आकाशचा? बनीचं. हा, यापुढे मला बनी वसुंधरा सोबत दिसायला नकोय. त्याची काहीतरी वेगळी सोय करायला हवी. हा. आकाश थोडी सोडणार आहे त्याला. तो विचार केलाय मी. त्याच्यासाठी अशी एखादी शाळा बघायची जिथे आकाश त्याच्या भल्यासाठीच त्याला पाठवेल. आणि वसुंधरा काहीच बोलणार नाही. पण वहिनी, आकाश तुला माहिती आहे ना कसा आहे तो. जर मुलांनी तोंड पाडलं ना तर मग हा पागळतो. आता जर बनी रडत रडत त्याला म्हणाला की मला नाही जायचं तिथे, तर हा मुद्दा आहे ना. असंही होऊ शकतं. पण मग आपण बनीच्याच बाबतीत असं काहीतरी करायचं की तो स्वतःहूनच म्हणाला पाहिजे, मला या घरात राहायचं नाही, मला या शाळेत जायचं नाही, मला इथून कुठेतरी लांब जायचंय. मग आकाश आणि वसुंधरेला पाठवावंच लागेल त्याला लांब. वा वहिनी वा. म्हणजे तू असा विचार करशील असं वाटलंच नव्हतं ग मला. खूप पोचलेली आहेस ग तू. मस्त 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 प्लॅन आहे वहिनी. वा मस्त. आई खरंच मस्त झालंय जेवण. आणि इतक्या वर्षांनंतर घरचं, तेही तुझ्या हातचं जेवतोय ना, मन भरून आलंय माझं. वा. आता मी तर दुसऱ्यांदा घेतलीये परत. मजा झाली मला. आता एवढं पोटभर जेवल्यानंतर कुठल्या मूर्खाचा पाय घराबाहेर पडेल.
मी तर विचार करतोय 2-3 दिवस राहतोच. परत जाण्याचं बघू, विचार करेन नंतर. काही गरज नाही हं? आलास तसा परत जा. बाबा, मी काही बोलत नाहीये म्हणून अति करू नका. जरा जरा नीट बोला माझ्याशी. कारण काय आहे, आता तुमची बाजू घेऊन माझ्याशी भांडायला तुमची ती लाडकी सून पण नाहीये घरात. गेली ती तुम्हा दोघांना एकटं सोडून. त्यामुळे आता शांत. आई, समजाव जरा यांना. अरे बाय द वे, वसुंधरा घरातून निघून गेली आहे म्हणजे आता आमची खोली रिकामीच असेल ना? बिचारी इतकी वर्ष माझी वाट बघत असेल ती. पण मी काय आलोच नाही. आता एवढं जेवण झाल्यानंतर छानपैकी जाऊन झोपीन असं म्हणतोय. नंतर जाऊन जरा चादर टाकून ठेवा आणि 2 उशा दे मला. मला 2 उशा लागतात. यार, आज कोणीच शांतपणे जेवू देत नाहीये मला. काय रे बाब्या, हा मग. अरे मग दोन्ही हात एक मिनिट होल्ड कर. अहो, त्याच्या खोलीत वस्तू आणि बनीचं सामान आहे ना. अरे बापरे, त्याला जर बनीबद्दल कळलं ना तर खूप मोठा घोळ होईल. म्हणूनच म्हणते, मागच्या दाराने जा आणि त्या दोघांचं सामान गोळा करून कपाटात टाकून द्या. चालेल, हो, मी पटकन जाऊन करून येतो सगळं ते. छोट्या छोट्या कामांसाठी पण मला फोन करत राहतात. हे काय, हे कुठे गेले? बरं झालं गेले, जरा शांतता मिळेल मला जेवताना. आई, थोडी गरमागरम खिचडी वाढ ना अजून. हे तुझ्या नवऱ्याच्या नादात आणि या फोनच्या नादात ही खिचडी थंड झाली. आण ना प्लीज.
काय ओल्ड एज होम? काय 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 इकडे काय करताय? ते मी तुम्हाला सांगितलं होतं ना आधीच, मला माझ्या रूम मध्ये लुडबुड केलेली आवडत नाही. मी लुडबुड नव्हतो करत. मग काय बुडलुड करत होता? ते तुझ्यासाठी पांघरून बघत. बापरे, हे सगळं तुम्ही केलं? अचानक एवढं प्रेम कसं काय उफाळून आलो तुमचं? तेही चक्क माझ्यासाठी. क्या बात आहे. हे सगळं मी मगाशी आईला करायला सांगितलं होतं ना. मग इथे येऊन तुम्ही का हा चोंबडेपणा करताय? मला जर काही लागलं तर ते मी स्वतः बाहेर येऊन सांगेन. ठीक आहे, निघा. गाडी पाठवू? नको. निघा ना मग. अरे काय बालिश खेळ खेळतंय थेरड. सगळं नीट आवरून ठेवलं ना, त्याला काही संशय नाही ना आला. नाही अगं, घाईघाईत आवरलं, पण तरी असं वाटतं की काहीतरी राहून गेलंय. अरे देवा, आता एक नवीनच टेन्शन. तुझीला ही लक्षणं काही चांगली दिसत नाहीये. त्याला ना दारातूनच हाकलून द्यायला हवं होतं, पण तू त्याच्यासाठी खिचडी करत बसलीस. अहो, आपण अण्णाला नाही म्हणतो का कोणाला? पण त्याला असं वाटेल की आई तर आपल्याला मिळते, ते इकडेच येऊन राहावं, तर मग तो जाणारच नाही इकडून ना. अगं मग अशानं वसू आणि बनीबद्दल आपण किती दिवस लपवून ठेवू शकणार? हा, कधी ना कधी त्याला कळणारच ना ते. हो, मग आता काय काय करायचं आपण? करायचं आपण काय कर. मला एकच उपाय दिसतोय. आपण पोलिसात जाऊया आणि त्यांना सांगूया आम्ही सिनियर सिटीजन्स आहोत, आम्हाला आमचा मुलगा त्रास देतोय. ते काहीतरी ऍक्शन नक्की घेतील. हो, काय बोलताय? एकदम पोलिसात म्हणजे? काय ऐकेल ना तू. हो, पोलीस म्हणजे काय? ठीक आहे, चल आतमध्ये, आपण आतमध्ये बोलूया. चल ये. बहिणी, काय खोलीच्या बाहेर निघायचा काही प्लॅन आहे की नाही? तुझी ती सून कामचुका रावणी आली नसेल ना तुझ्याशी बोलायला? आई, अगं काय विचारते मी. आज देवपूजा पण नाही केलीस तू. कशाला करायची? हा, देवाने साथ दिली मला. ज्याचं सोडा, घरातल्या लोकांसाठी मी एवढी प्रार्थना करत असते, त्यांना काही परवा होती माझी? जोपर्यंत मी बनीला कुठेतरी लांब पाठवत नाही ना, तोपर्यंत माझं कशातच लक्ष लागणार नाही. एवढंच ना बहिणी. अगं एवढी हुशार नणन तुझ्या जवळ असताना तू कशाला काळजी करतेस? इकडे बघ, पाचगणीला बोर्डिंग स्कूल सापडली आहे मला. तिथे ग्राउंड आहे, स्विमिंग पूल आहे, जिम आहे, तुला हवं ते सगळं आहे तिथे. झाड्याला कशाला पाहिजे जिम आणि पूल? खायचं सांगा त्याला फक्त. ते आहेच. अगं पण त्यांची क्रिकेट टीम पण आहे, ती आवडते ना त्याला. हे बघ, बघ बघ बघ.
अगं माझ्या पर्या ग दोघी जणी छान या दोघींना खरी काळजी आहे बघा माझी. हो ग हो. आजी आता कसं वाटतंय तुला? आजी तुला कोणी रडवलं? जाऊ दे, आता तुम्हाला बघितलं ना, मी एका मिनिटात बरी होणार आहे. ए माझ्याकडे गंमत आहे तुमच्यासाठी. काय? थांब, आधी डोळे मिटा. ए बघायची नाही हा. हे बघा. ये कॉमिक्स. हे तर आम्हाला आवडतच नाही. अगं पण हे तुमच्यासाठी नाहीच आहे. मग हे त्या बनीसाठी. पण त्याला का गिफ्ट? अगं आता तुम्हाला जोडून त्याला गिफ्ट देईन का मी? तुम्ही काय करायचं माहितीये? त्याच्या बॅग मधून गपचूप पुस्तकं काढायची आणि ही कॉमिक्स ठेवून द्यायची. पण का? का का ऐक ऐक इकडे इकडे इथे 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 इथे. मला सांगा, बनी तुम्हाला तुमच्या शाळेतनं जायला हवाय ना? हो हो. हवाय ना? मग आजी जे सांगते ना ते तुम्ही करा. आता न्या ते पळा. जास्त झालं. वहिनी मानलं तुला. चला 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 हळू हळू. सॉरी 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 सॉरी, ते हे ना तयार व्हायला वेळ गेला. हो. बाबा मी वेळेवर रेडी झालो होते पण एकट्याने. तू शाळा मुलगा आहेस ना, तुझ्या बहिणींना पण जरा समजाव, शिकव त्यांना पण. अहो असं काय करताय? अजूनही काही उशीर नाही झाला आपल्याला फार. हो पण मला झालंय ना. चला बसा आता, बसा पटपट बसा. होय इथे नाही बसायचं. मग कुठे बसू मी? वरती टपावर बस. मनू, चिनू, काय चाललंय? चला बसा आतमध्ये. नाही. चिनू, अरे आम्हाला तिघांना जागा नाही होत. चिनू. अहो मी काय म्हणते, असू द्यात ना. बनी माझ्या मांडीवर बसेल. बनी ये बाळा, तू माझ्या मांडीवर बस. ये. बनी, अरे बनी, बड़ा बॅग दे. सर आता आरामात बसा. बाळांनो, काल नीट झोपलात ना? चिनू, मनू, पण तू असं का विचारतोयस बाबा? ते काल खरी जे घडलं त्याकरता मला तुम्हा सगळ्यांना सॉरी म्हणायचंय. नाही नो, माझ्या चिडल्यामुळे, रडण्यामुळे तुम्ही सगळेच खूप घाबरलात. सॉरी. पुन्हा असं तुमच्यासमोर कधीच नाही होणार. इट्स ओके बाबा. आम्ही पण तर रडतो ना तुमच्या समोर. हा, तुम्ही लहान आहात ना. नाही बाबा, आता मी पण तसा मोठा झाले. हो ना आई? हो